नमस्कार अंगणवाडी ताईंनो, मी अमित पवार, अमित AP टेक टिप्स या चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की KYC मध्ये प्रत्येक अंगणवाडी सेविकांना समस्या आहे, एरर येत आहे। अशा प्रकारचा एरर आहे जो स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहे। तर हा एरर कशामुळे येत आहे यावरती आपण आजचा हा व्हिडिओ पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपलं पोषण ट्रॅकर लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल। त्यानंतर आपल्याला जायचं आहे इथे सर्वात खाली उजव्या हाताच्या कोपऱ्यामध्ये आणखी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल। तर आवृत्ती 20.9 हे आपल्याला दिसत आहे। पोषण ट्रॅकर अपडेट झालेला आहे। या अपडेटमध्ये KYC हे प्रत्येक अंगणवाडी सेविकांना अनिवार्य केलेली आहे। तर बघा, सर्वात प्रथम आपण सेविका यांच्या प्रोफाईलवरती जाऊया। KYC आपल्याला हे सेविका यांची करायची आहे, त्यानंतर मदतनीस यांची सुद्धा करायची आहे। तर बघा, सेविकाची KYC करत असताना सर्वात वरती प्रोफाईल पहा वरती आपल्याला क्लिक करावं लागेल। क्लिक केलं त्यानंतर खाली सर्वात खाली कंप्लीट KYC हे ऑप्शन दिसत आहे, यावरती आपल्याला जायचं आहे। आपल्याला एक कॉलम दिसत आहे, त्यावरती दिलेला आहे एंटर आधार नंबर। तर इथे आपल्याला आधार नंबर एंटर करायचा आहे जो अंगणवाडी सेविकेचा असेल। अशा पद्धतीने आपण आधार नंबर इथे टाकलेला आहे आणि त्यानंतर नेक्स्ट बटनवर ती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघ, तुमच्या आधारशी जो मोबाईल नंबर कनेक्ट असेल त्या मोबाईल नंबरवरती हा OTP येणार आहे। तर बघा, ज्या अंगणवाडी सेविकांच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर कनेक्ट नसेल किंवा मोबाईल नंबर हा जुना असेल आणि तो बंद झालेला असेल, तर हा प्रॉब्लेम अंगणवाडी सेविकांना येऊ शकतो। यासाठी अंगणवाडी सेविकांनी आधार सेंटरला जाऊन आपल्या आधारशी मोबाईल नंबर कनेक्ट करणे गरजेचे आहे। ज्यांच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर कनेक्ट नसेल किंवा जुना नंबर कनेक्ट असेल त्यावरती तो OTP जाणार आहे आणि तो OTP इथे आपल्याला मिळू शकणार नाही आहे। त्यासाठी आपला जो आत्ताचा नवीन लेटेस्ट जो नंबर आहे तो नंबर आपल्याला आधार कार्डशी कनेक्ट करायचा आहे, लिंक करायचा आहे। तर बघा, OTP सेंड केल्यानंतर अशा प्रकारचा एरर यामध्ये आपल्याला येताना दिसून राहिलेला आहे। तर याकरिता आपल्या आधार कार्डशी आपला नवीन नंबर अपडेट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली KYC ही कंप्लीट करून घ्यायची आहे। ही KYC प्रत्येक अंगणवाडी ताईंना अनिवार्य आहे। जन्मतारीख टाकून KYC कशी करता येईल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। लगेचच मी तो व्हिडिओ आपल्या अमित AP टेक टिप्स या चॅनलवरती टाकणार आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून असेच लाईव्ह नवीन अपडेट मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद।